नमस्कार. सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजच्या 64व्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत. राजविद्या राजगुह्य योग म्हणजेच गीतेतला 9वा अध्याय हा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत. केलेल्या कृतींचे परिणाम या जन्मात आणि पुढच्या जन्मात भोगावे लागतात याबद्दल आता आपल्याला माहिती आहे. मग परमात्मा यांना त्यांच्या केलेल्या कृतींचे परिणाम पण भोगावे लागतात का? या प्रश्नाचं उत्तर शोधूया आजच्या या भागात. न चमांतानि कर्माणि निबध्नन्ति धनंजय उदासीनवदासीनम असक्तं तेषु कर्मसु. या श्लोकातून श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की यापैकी कोणतीही कृती म्हणजे निर्मिती किंवा नाश मला बांधत नाही. मी एक तटस्थ निरीक्षकासारखे राहतो, या क्रियांपासून अलिप्त असतो. मागच्या भागात आपण आइन्स्टाईन यांच्या E=mc² या फॉर्म्युलाचे उदाहरण घेऊन सृष्टी, प्रलय याबद्दल अधिक जाणून घेतले. आपण ब्रह्माचा भाग आहोत. कल्पच्या सुरुवातीला श्रीकृष्ण सर्व जीवित गोष्टींचे निर्माण करतात आणि कल्पच्या अखेरीस या सगळ्या जीवित गोष्टी ब्रह्मात विलीन होऊन जातात. हे जाणून घेतल्यास याचे परिणाम काय, याचा अर्थ काय लावायचा याबद्दल आज जाणून घेऊया. कुठली गोष्ट निर्माण केली की त्याचे काही गुण असतात, काही वैशिष्ट्य असते. याच गुणांमुळे किंवा या कॅरेक्टरिस्टिक्समुळे आपल्याला ती गोष्ट खूप आवडते किंवा ती गोष्ट एवढी आकर्षित वाटत नाही. असेच हे गुण, हे वैशिष्ट्य आपल्याला प्रकृतीत असलेल्या जीवित गोष्टीत दिसतात. सृष्टीच्या सुरुवातीला निर्माण झालेल्या जीवित गोष्टींमध्ये आपण 3 प्रकारचे गुण बघतो: सत्व, रजस आणि तमस. या गुणांचे स्वरूप माणसांमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात असते. त्याचबरोबर माणसांनी पार पाडलेले कर्मसुद्धा माणसाच्या आयुष्याचा प्रवास कसा आहे यावर परिणाम करतात. अपेक्षा न ठेवता पार पाडलेले कर्मच फक्त माणसाला मोक्ष प्रदान करू शकतात आणि हे चक्र कायम चालू असतं. यामागचे सूत्रधार हे श्रीकृष्ण आहेत. आपल्या सनातन धर्मानुसार प्रकृती ही स्त्रीलिंग मानली जाते आणि परमात्मा यांना पुरुष अस्तित्व मानले जाते. प्रकृती ही भगवंतांची शक्ती आहे, ज्याने सृष्टी प्रकट होते. या प्रकृतीत 3 गुण असतात. या प्रकृतीमुळे जीव ही संकल्पना प्रकट होते. जरी आपण स्त्री आणि पुरुष असे प्रकृती आणि परमात्मा यांना म्हणतो, तरी हे लिंग किंवा जेंडरशी निगडीत नाहीये. हा एक प्रकारचा आत्मा आणि जीवात्मा ह्याचा संदर्भ आहे. निर्मिती, संरक्षण आणि नाश या चक्रबद्दल ऐकून कदाचित आपल्याला एक प्रश्न पडला असेल. परमात्म्याच्या हातून निर्मिती, संरक्षण आणि नाश या क्रिया घडत आहेत. म्हणजे परमात्मा यांना या कर्मांचे परिणाम भोगावे लागतील का? भगवंतांना हे कर्म आणि त्याची फळे लागू होत नाहीत. ते एक तटस्थ निरीक्षकासारखे असतात. भगवान इज लाईक अ न्यूट्रल ऑब्झर्वर. मग आपल्याला असे पण वाटू शकते की हे कसं शक्य आहे? जर आपण पार पाडलेले कर्म यांचे परिणाम आपण भोगतो, तर मग आपल्याला ज्याने निर्माण केले आहे त्याला देखील हा नियम लागू झाला पाहिजे. परमात्मा या कृती करताना अनासक्त असतात. परमात्मा practices detachment when performing any actions. श्रीकृष्ण अर्जुनाला पहिल्यापासून हेच तर सांगत आहेत. निष्काम कर्म हा एकमेव मार्ग आहे जेणेकरून अर्जुनाला मोक्ष प्राप्त होईल. भगवंतांनी सांगितलेल्या निर्मिती आणि नाश हे चक्र समजून घ्यायचे मुख्य कारण म्हणजे हेच की आपल्या अवतीभोवती असलेल्या गोष्टी
या कायम स्वरूपाच्या नाहीत. दिस इज टू हेल्प अस अंडरस्टँड द इम्परमनन्स ऑफ एव्हरीथिंग अराउंड अस. आणि त्यामुळे कुठल्याही गोष्टीशी जोडून किंवा अटॅच्ड होऊन काहीच उपयोग नाही, कारण ती गोष्ट किती काळ आपल्याबरोबर आहे याचा अंदाज लावणे शक्य नाही. कदाचित आपल्याला इथे थोडे निराशवादी किंवा पेसिमिस्टिक वाटेल. सगळ्याच गोष्टींचा जर नाश होणार आहे तर मग या जगण्याचा उपयोग काय आहे? मी माझे कर्म तरी का पार पाडू? याचे एक सरळ उत्तर आहे. जीवन मिळणे एक सुवर्ण संधी आहे. लाईफ इज अ गोल्डन ऑपॉर्च्युनिटी. या संधीचे काय करायचे आणि काय नाही हे आपणच ठरवू शकतो. माझा पुढचा जन्म कसा असेल, मी कुठे असेन, या प्रश्नांची उत्तरे शोधण्यापेक्षा आत्ता मिळालेल्या आयुष्यात काय काय करू हा विचार करणे जास्त योग्य राहील. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.